नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर एक नवं कोरं नाटक येतं आहे, फ्रेंड रिक्वेस्ट म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक गोष्ट अशी लगेच झोकावते, ती म्हणजे की सोशल मीडिया रिलेटेड आहे की नेमकं कशाबद्दल हे नाटक आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण अजय सरांसोबत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. सर, खरं तर आम्ही तुम्हाला त्या कणखर भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि आता नाटक कसं एकंदरीत जमून असं आलं की गेल्या 6 महिन्यापासून मी खूप नाटकांच्या स्क्रिप्ट्स वाचत होतो. मनाला काही पटत नव्हतं, म्हणजे पसंत पडत नव्हतं काहीतरी. पण जेव्हा मला संदेश बेंद्रेचा फोन आला की असं एक नाटक आहे, वाचतोस का? म्हणजे वाचतो की अनेक नाटकं वाचतोय, तेही वाचून हे नाटक वाचल्यानंतर असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. त्याचे प्रामुख्याने काही कारणं आहेत, ते मी सांगतो. की एकतर मला पुनरुज्जीवित नाटक करायचं नव्हतं, मला काहीतरी फ्रेश करायचं होतं, मला आजच्या जमान्यातलं करायचं होतं, मला पिरियड करायचं नव्हतं. रिलेट होईल लोकांना जास्तीत जास्त असं करायचं. हां, म्हणजे कसं आहे ना, स्वतःचं एक्सपेरिमेंट चालू राहायला पाहिजे. मग मी ऐतिहासिक भूमिका करतच राहिलो असतो, त्या मी करीन. पण त्या व्यतिरिक्तही कलाकार म्हणून स्वतःला एक्सप्लोअर करायला लागतं ना, की आपण काहीतरी वेगळं काही करू शकतो का, बघूयात ना. तर त्या दृष्टीने हे नाटकसुद्धा खूप महत्त्वाचं आहे मला. त्यामुळे मी या नाटकाला हो म्हटलं. त्यामुळे मी नट म्हणून मी काम करायला होच म्हटलं होतं आधी. निर्माता म्हणून मी नंतर जॉईन झालो आहे. एक कलाकार असो आणि एक निर्माता, ह्या दोन्ही भूमिका एकदम कसं म्हणजे टॅकल करताना काय होती, एक चॅलेंज काय होतं? चॅलेंज काही नव्हतं. बेसिकली छोटं प्रोडक्शन आधी करावं म्हणून मी हे नाटक करायला घेतलं. 4च पात्र आहेत नाटक. आणि एकदम चित्रपट निर्मितीचं हे ओझं पेलण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण शिकूयात प्रत्येक गोष्टीत शिकणं महत्त्वाचं असतं ना, नाहीतर त्याचे परिणामसुद्धा वाईट असतात. जर तुम्ही काहीतरी मोठं घेतलं, आवाक्या बाहेरचं घेतलं तर प्रॉब्लेम होतो. सो आय थॉट की इट वुड बी बेटर की आपण जास्तीत जास्त थोडं त्याच्याकडे लक्ष देऊयात की कशी निर्मिती असावी, काय असावं, त्यातले प्रॉब्लेम्स काय, आणि मग ते सॉर्ट आऊट करत गेलो. निर्मितीचं दडपण नव्हतं, जबाबदारी नक्की होती, मग ती आहे अजून. कलाकार म्हणून मी म्हटलं हो म्हटलं होतं, कारण मला रोलच आवडला होता, त्यामुळे हो. जेव्हा मी पोस्टर पाहिला ना, तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी सस्पेन्स असेल जॉनर नाटकाचं. असं काही थोडंफार आम्हाला कल्पना आली तर बरं होईल. कल्पना इन द सेन्स काय आहे की आता सोशल मीडिया इतका पॉवरफुल आहे की त्याचा वापर तुम्ही कसा करता ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पण मी नाटकाबद्दल जर सांगायचं झालं तर असं सांगेन की एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, ती ॲक्सेप्ट झाली, आणि त्यानंतर आयुष्यात काय वर खाली होऊ शकतं, रिलेशनशिप्स म्हणजे काय किंवा रिलेशनशिप्सवरती काय फरक पडू शकतो ह्याचं चित्रण म्हणजे हे नाटक. प्रिया आहे सोबत जोडीला, कसा आहे तिच्याबरोबर काम करतानाचा अनुभव? व्हेरी फॅन्टॅस्टिक, कारण की खूप महत्त्वाचा रोल आहे. टेक्निकली शी इज द हिरोईन ऑफ द प्ले, त्यामुळे ते कास्टिंग परफेक्ट होणं गरजेचं होतं. शी इज अ ट्रेंड ॲक्ट्रेस. पुणे विद्यापीठाची ललित कला केंद्राची ती नाट्यशास्त्राची पासआउट आहे. आणि कुमार सरांचा असा आग्रह होता की ती प्रशिक्षित अभिनेत्री असावी, जे मलाही मान्यच होतं. कारण की जे दिग्दर्शक सांगतो, आणि इतका सिनियर दिग्दर्शक की 119वी कलाकृती आहे त्यांच्याबरोबर काम करणं इज अ टोटली ब्युटिफुल एक्सपिरियन्स. तर त्यांनी सिलेक्ट करणं हे महत्त्वाचं होतं, आणि मी त्यांच्यावरतीच सोडलं होतं की तुम्हाला जी योग्य वाटेल ती म्हणून. पण शी इज डुईंग एन अमेझिंग जॉब, अफलातून जॉब करते, अँड शी इज डुईंग इट रिअली वेल. क्या बात आहे. प्रत्येक नाटकाच्या शेवटी ना प्रेक्षक एक गोष्ट घरी घेऊन जात असतो. सो या नाटकात असं काही आहे का, एक USP असेल किंवा असं काहीतरी की ते सध्या रिव्हील नाही करायचं आहे? रिव्हीलपेक्षा माझं कल असा होता पहिल्याच दिवसापासून की हे नाटक बघून झाल्यानंतर घरी जाताना लोकांनी एक छान रिफ्रेशिंग मूडचं नाटक पाहिल्याचं समाधान घरी घेऊन जा. पैसा वसूल असं समाधान असायला हवं. क्या बात आहे. सो या व्यतिरिक्त आता आपल्या अपकमिंग कोणते सिनेमे असं काही आहे का प्रोजेक्ट लाईनअप? म्हणजे आत्ता नुकताच 19 तारखेला मैं अटल हूँ रिलीज झाला. त्यानंतर आत्ता 29 मार्चला 2024ला मुंजा नावाची एक मॅडॉक प्रोडक्शनची फिल्म येते. दॅट्स अ हॉरर कॉमेडी फिल्म. हो, आता प्रेक्षकांना नाटकाविषयी जाता काय मी तेच सांगेन की आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे तुम्हाला, तर तुम्ही ती ॲक्सेप्ट करा, आणि 25-26 आपण भेटायला सुरुवात करू. तेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण भेटूयात त्या प्रयोगाला. या बात आहे. खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. थँक्यू.